महायुती भाजप पक्षाचे उमेदवार अशोक नेते तिसऱ्यांदा नामांकन आज करीत आहेत। एक मोठा जनसमुदाय यावेळी यांच्या मागे पाहायला मिळतो। नेमका काय म्हणाल, आज तुम्ही नामांकन दाखल करीत आहात, एक मोठा जनसमुदाय तुमच्या मागे आहे, काय म्हणाल? भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी अधिकृत उमेदवार म्हणून गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राकरता नामांकन अर्ज दाखल करत आहे। विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, वनमंत्री आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार, प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी, तसेच साई विधानसभेतून मोठ्या प्रमाणात सर्व आमदार, माजी आमदार, सर्व आघाड्यांचे, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना शिंदे गट असेल, त्याही पक्षाचे नेते मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहे आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येत मी नामांकन अर्ज रॅलीच्या माध्यमातून मी सादर करणार आहे। सर, तुम्ही निवडणुकीत कोणते मुद्दे घेऊन यावेळी प्रचार कराल? खरं म्हणजे पक्षाने मला 2 वेळा उमेदवारी दिली होती, त्यामुळे मी 2 वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आलो आणि 2 वेळा खासदार झालो आणि त्याचा फायदा घेऊन मी लोकसभा क्षेत्रात अनेक महत्त्वाचे कामं मी केले, ज्यामध्ये रेल्वेचा प्रश्न आहे, अतिक्रमण जमिनीच्या पट्ट्याचा प्रश्न आहे, वैनगंगा नदीवर बॅरेजेस मंजूर करण्याचा प्रश्न आहे, मेडिकल कॉलेज आहे, हवाई पट्टा आहे। विशेष म्हणजे सुरजागड येथे मोठा लोह प्रकल्प उभारण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे, याच्या माध्यमातून हजारो बेरोजगार लोकांना त्या ठिकाणी काम मिळालेलं आहे। असे एक ना अनेक मुद्दे आणि शिवाय या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी 10 वर्ष पंतप्रधान म्हणून काम केलं आणि त्यांनी 10 वर्षामध्ये अनेक विकासाचे मुद्दे त्यांनी गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचवले, ज्यामध्ये जनधन योजना असेल, सुरक्षा विमा योजना असेल, जीवन ज्योती विमा योजना असेल, अटल पेन्शन योजना असेल, मुद्रा बँक असेल, उज्ज्वला गॅस योजना असेल, किसान सन्मान योजना असेल, असे एक ना अनेक योजना राबवण्याचं काम केलं। शिवाय गरिबातल्या गरीब लोकांपर्यंत शौचालय असेल, घरकुल असेल, हर घर नल से जल असेल, असे अनेक योजना गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहे आणि त्याचाच भाग म्हणून मी प्रचंड मताने, जनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने परत मी तिसऱ्यांदा हॅट्रिक म्हणून प्रचंड मताने निवडणार हे मला खात्री आहे। मोठ्या संख्येत नामांकन दाखल होत असताना भाजपचे वरिष्ठ दिग्गज नेता गडचिरोली जिल्ह्यात उपस्थित राहणार आहे। कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।